वर्ल्ड ऑफ विडोज अर्थात वाव संस्थेच्या वतीनं सोलापूर महापालिकेच्या हिरवळीवर एकल महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। शासनानं आंतरराष्ट्रीय विधवा महिला दिनाचं औचित्य साधत विधवा महिलांना यापुढं एकल महिला या नावानं संबोधण्याचं परिपत्रक जारी केलं असून त्यानुसार वर्ल्ड ऑफ विडोज संस्थेच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर एकल महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा विद्या लोलगे या होत्या। यावेळी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। समाजात विविध अडचणींना तोंड देत स्वाभिमानानं जीवन जगणाऱ्या अनेक एकल महिलांचा हळदी कुंकू लावून सन्मान करण्यात आला। या प्रसंगी आबेदा नीलमेघम यांचा विशेष सत्कार करण्यात आला। पतीच्या निधनानंतरही त्यांनी खंबीरपणे संसाराची जबाबदारी सांभाळत आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिलं। आज त्यांची मुलं चांगल्या पदांवर कार्यरत असून त्यांचा मुलगा अमेरिकेत कार्यरत आहे। त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरव उपस्थितांनी केला। कार्यक्रमात एकल महिलांच्या समस्या, त्यांचे हक्क, शासनाच्या विविध योजना तसंच समाजामध्ये त्यांना सन्मानाचं स्थान मिळावं याबाबत चर्चा करण्यात आली। शासनानं विधवा या शब्दाऐवजी एकल महिला हे सन्मानजनक संबोधन स्वीकारल्याबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी सायरा शेख, लता ढेरे, मार्था आसादे, शोभा गायकवाड, शबाना मुलाणी, मोनिका सरकार, शशिकला कसपटे, शारदा मसुती, पुष्पा हलकुडे, स्वाती मुकणार, लक्ष्मी माने, कांचन चौगुले, मदिना पटेल यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमामुळे एकल महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली असून समाजानं त्यांच्याकडे सहानुभूतीनं नव्हे तर सन्मान आणि समानतेच्या भावनेनं पाहावं असा संदेश यावेळी देण्यात आला। आणि आम्ही 2 वर्षापासून शासनाकडे मागणी करत आहोत की विधवा हा वर्ड जो आहे तो थोडासा त्यांच्या वैधव्याला खुपणारा वर्ड आहे आणि त्याच्यासाठी त्यांना सन्मानाने जगता यावं म्हणून ॲक्च्युली आम्ही स्वयंसिद्धा हा वर्ड द्यावा म्हणून आम्ही मागणी केलेली होती। पण उशिरा का होईना शासनाने एकल हा वर्ड दिलेला आहे। पण एकलपेक्षाही जर स्वयंसिद्धा म्हटलं असतं, कारण या महिला पतीच्या निधनानंतर अक्षरशः एकाकी पडलेल्या असतात आणि लहान मुलाची जबाबदारी, त्यांचं शिक्षण असतं, कुटुंबाची जबाबदारी, स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी, तर बँकेचे हप्ते असतात। बऱ्याच कठीण प्रसंगातून एकट्या सामोऱ्या जाऊन स्वतःला सिद्ध करतात आणि अशा सिद्ध केलेल्या आज एका महिलेचं आबिदा मॅडमचा आम्ही आज सत्कार पण केलेला आहे। त्यांनी पण अशाच परिस्थितीत जाऊन आपल्या मुलांना शिकवून, एक मुलगा आज फॉरेनला शिकत आहे, एक मुलगी बँगलोरच्या IT कंपनीमध्ये मोठ्या पॅकेजवरती कामाला लागलेली आहे। तर अशा महिलांना प्रोत्साहन देणं हे वाव संघटनेचं काम आहे। सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरा गेल्यानंतर तिचा हळद कुंकूचा हक्क जो आहे तो हिरावला जातो समाजाकडून आणि आजपासून शासन जेव्हा 2 पावलं पुढे आलेलं आहे की एकल शब्द लावायला शासनाने सुरुवात केली आहे, तर वाव संघटना आजपासून 4 पावलं पुढे आलेली आहे आणि आम्ही सगळ्या महिलांना आज हळद कुंकू, सगळ्या विधवा महिलांना आजपासून आम्ही हळद कुंकू लावण्यासाठी हळद कुंकूचा कार्यक्रम पण इथे केलेला आहे। त्यांना सन्मानाने आम्ही कुंकू लावलेला आहे।